नमस्कार. अक्कलकोटच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. अक्कलकोटला गेल्यावर आपण सगळे ज्या देवळात सर्वप्रथम जातो त्या वटवृक्ष देवस्थानातच आपण आता आलेलो आहोत. 1856 ते 1878 या 22 वर्षाच्या कालावधीत स्वामी समर्थांचा संचार संपूर्ण अक्कलकोटमध्ये होता. या कालावधीत स्वामी समर्थांच्या आवडीची जागा जर अशी आपण कुठली म्हटली तर ते होतं आजचं वटवृक्ष देवस्थान. स्वामींना भेटायला येणारे श्रद्धाळू किंवा भाविक स्वामी समर्थ गावात इतरत्र कुठे भेटले नाहीत किंवा दिसले नाहीत तर आजचं जे वटवृक्ष देवस्थान आहे त्या देवस्थानाजवळ येऊन बसायचे. इथे स्वामी 100% भेटतील अशी त्यांची खात्री असायची. आज या वटवृक्ष देवस्थानात जो गाभारा आहे जिथे स्वामींचा मुखवटा आहे त्या ठिकाणी स्वामी समर्थांनी आपली मनुष्य अवतारातली अवतार समाप्ती केली आणि समाधी घेतली. आत्ता जे मंदिर आपण दृश्यात बघतोय ते आहे चोळाप्पा मंदिर किंवा समाधी मठ म्हणून सुद्धा आपण याला ओळखतो. वटवृक्ष देवस्थानात दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण या समाधी मंदिरात जातो. समाधी पश्चात स्वामी समर्थांचा देह जर कुठे ठेवण्यात आला असेल तर तो या समाधी मंदिरात. अशी ही दोन्ही देवळं ऐतिहासिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहेत. 22 वर्षाच्या अक्कलकोटमधल्या वास्तव्यात स्वामी समर्थ फक्त याच 2 ठिकाणी फिरले असतील का? तर नक्कीच नाही. स्वामी समर्थांचा संचार हा संपूर्ण अक्कलकोटमध्ये होता. म्हणूनच अशा काही आध्यात्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या अक्कलकोटमधल्या काही ठिकाणांवरती आम्हाला जायची संधी मिळाली. त्या ठिकाणी गेल्यानंतर जी काही थोडी बहुत माहिती आम्हाला मिळाली ती तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो. याचा उद्देश एवढाच की जेव्हा केव्हा पुढे अक्कलकोटला जाल तेव्हा या ठिकाणांनाही भेट द्यायला विसरू नका. तर आत्ता आपण जे आलेलो आहे ते आहे अक्कलकोटमधली शिवपुरी. स्वामींच्या परस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आध्यात्मिक परंपरा कशी वृद्धिंगत झाली, जगाला आपल्या यज्ञसंस्थेचं महत्त्व पटवून देण्यासाठी काय काय केलं जातं, इथे काय आहे या स्थानाचं महात्म्य हे आपल्याला आता इथले पाटील काकाच त्यांच्या शब्दात सांगतील. हे गजानन महाराज अक्कलकोटचे, शेगावचे वेगळे, स्वामींच्या परंपरेतले 4थे, दत्त परंपरेत 7वे, विष्णूंचा 10वा कल्की अवतार, असं तिन्ही सगळ्या परंपरा त्यांच्याकडे एकत्रित झाल्या. त्याचबरोबर आता आपण मगाशी दर्शन घेतलं शिवानंद स्वामीचे शिवांचा अवतार, ते त्यांचे वडील. आपण तिकडे दर्शन घेतलं सोनामाता, ते त्यांच्या आई ज्या गायत्रीचा अवतार. आणि त्याचबरोबर स्वामींची परंपरा दत्तात्रयांची ती इथे आहे. सगळ्या परंपरा इथे एकत्रित झाल्यात असं हे स्थान आहे. त्यांना कल्की का म्हटलं तर ते कल्काचा नाश करायला आलेले म्हणून कल्की अवतार. आणि कल्क मगाशी मी म्हटलं तर कल्क या शब्दाचा अर्थ कळंकित होणं, प्रदूषित होणं, डागळणं. आणि आज आमची अत्यंत निकडीची मूळ गरज म्हणजे हवा, वातावरण जे अत्यंत प्रदूषित आहे. इतकं की घेतोय तो श्वास रोग आहे, सोडतोय तो श्वास रोग आहे. आणि ह्या प्रदूषणावरती आज जगभरात कोणाकडे काहीही उपाय नाही आहे. आणि त्याचे परिणाम आपण हे सगळ्या पॅन्डेमिक्समध्ये अनुभवले. आमच्या पॅन्डेमिक्सला या म्हणजे करोना जे काही आले, इबोला, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू वगैरे, ह्या सगळ्यावरती उपाय आज जगभरात कोणाकडे आजही नाहीये. फक्त माणसं मारणं, फेटल केसेस हा एकमेव उपाय आमच्याकडे आहे. जो उपाय आमच्या वेदांकडे तो देण्यासाठी म्हणून स्वामी आले आणि स्वामींनी जी परंपरा निर्माण केली त्या परंपरेतले 4थे त्यांनी या स्वामींच्या कार्याची पूर्तता केली. आणि त्या कल्काचा नाश करावा आला. मूळ शब्द कल्क, कलंकित होणं, प्रदूषित होणं. त्या कल्काचा नाश करावा आलेला अवतार तो कल्की अवतार. आणि त्यासाठी त्यांनी दिले ते अग्निहोत्र, हा जो मूळ यज्ञ, जो नित्य यज्ञ. आम्हाला जे यज्ञ माहिती आहेत, आम्ही जे इतिहासात वगैरे वाचलेत, ते ह्याच मूळ यज्ञाचे त्रेतायुगामध्ये झालेले विस्तार. यांना परशुरामांकडे दीक्षा मिळालेली आहे. 200 मंत्रांच्या दीक्षा मिळाल्या, ज्याला पूर्णाभिषेक म्हटलं जातं. संपूर्ण ज्ञान संक्रमण त्यांच्याकडनं यांच्याकडे झालं. आणि ह्या घटना गुरुमंदिरमध्ये घडलेल्या आहेत प्रत्यक्षात. तिथे गेला तर आपल्याला त्याच्याबद्दल आणखी डिटेलही नक्की मिळेल. ही शिवपुरी ही महाराजांनी बसवलेली यज्ञभूमी. इथून आपण यज्ञ संस्थेचं त्यांनी पुनर्जीवन केलं आणि बाहेर बसला पादुकांच्या वरती होतं. यज्ञ संस्थेचं पुनर्जीवन करून संपूर्ण जगभरामध्ये आपण त्याचा प्रचार प्रसार करतोय. जवळ नाही म्हटलं तरी यांचा कार्याचा विस्तार जवळ 90 ते 95 राष्ट्रांमध्ये झालेला आहे. लोक अग्निहोत्र करोडोनी करतायत आणि करोनाच्या काळामध्ये वगैरे ट्रीटमेंट असा अनुभव असे.
असं काशी से आया हूँ असं म्हणत एका साधूंनी या ठिकाणी एक पिंडी ठेवली आणि नंतर ते गाभाऱ्यातून अचानक गायब झाले. साक्षात भगवान शंकर या ठिकाणी पिंडी ठेवून गेले अशी मान्यता या ठिकाणी आहे. अशा या पिंडीचं सुद्धा दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं. पाटील काकांनी सोमयागाची प्रतिकृती दाखवली आणि नंतर सप्तश्लोकी गीतेचं महत्त्व सुद्धा आम्हाला थोडक्यात सांगितलं. भगवद्गीता 700 श्लोकांमध्ये, पण आज आमच्याकडे तेवढाही वेळ नाही आहे. वी नीड एव्हरीथिंग इन्स्टंट. आम्हाला सगळं झटपट पाहिजे. ते झटपट 7 श्लोकांवर आणून दिलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की काय आहे, ज्यावेळेला सृष्टीची निर्मिती केली गेली त्यावेळेला परमपित्या परमेश्वरांनी 4 वेदांनी युक्त असा शाश्वत धर्मादेश. मग धर्म म्हणजे काय, तर आमची जीवन पद्धती. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन नाही. धर्म म्हणजे आमची जीवन पद्धती. ती जीवन पद्धती व्यवस्थित चालण्यासाठी जे काही नियम बनवले ते नियम म्हणजे वेद. आणि म्हणून ते धर्मादेश, ते नियम आहेत, तो आदेश आहे. इफ यू ब्रेक इट यू हॅव टू पे द पेनल्टी. आणि पेनल्टी पे केलेली आठवते का? बघा, रिसेंटली पे केले. करोना. येस. तुम्ही स्वतःला तुमच्या सिनियर्स पासून ते ज्युनियर पर्यंत सगळ्यांना घरामध्ये कोंडून घातलं. यू आर टॉर्चर्ड युअर सेल्फ मेंटली, सायकोलॉजिकली, फिजिकली. कुठे बाहेर जायची हिंमत नाही. बाहेर कोणाला भेटणं नाही, काही नाही, घरातल्या घरात कोंडून घेतलं. शहाणपणा करून बाहेर गेले, त्यांच्या विकेट उडवल्या. आणि वाईट परिस्थिती एवढी, अंत्यसंस्कार नाही की अंत्यदर्शन नाही. दॅट इज नॉट अ पेनल्टी दॅट वी हॅव पेड. नोकरी धंदापासून सगळ्याची वाट लावून टाकली होती. जस्ट एक झटका दाखवला. नाव वी हॅव टू, त्याच्यावर आम्ही धडा घेतला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये काय काय मिळेल वेदांमध्ये, तर त्यामध्ये सत्कर्म काय आहे ते सांगितलेलं आहे. अध्यात्म काय आहे तेही सांगितलं आहे. विज्ञान, सायन्स पण वेदांकडनंच आलेलं आहे, नॉट फ्रॉम वेस्टर्न कंट्रीज. त्याच्यानंतर मग सर्व शास्त्र म्हणजे काय, आज आम्हाला शास्त्र म्हणजे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, असं नाही करायचं, तसं केलं का देव कोपतो, नॉनसेन्स. शास्त्र म्हणजे सायन्स. हे आता सायन्स. आणि परत ही म्हणजे आज आपली जी बाकी जी सायन्सेस आहेत, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स, ह्युमन रिसोर्सेस वगैरे जी आहेत, ही सगळी त्याच्यामधून वेदांमध्ये दिली आहेत. हे सगळे ओरिजिनली तुम्हाला वेदांमध्ये मिळेल. इतर ठिकाणी काही ठिकाणी अस्पष्ट कधी असं हे मिळेल, त्याच्यावरती काही क्वेरीज राहिल्या तर तुम्हाला परत वेदांनाच रिफर करायला लागेल. आणि मग वेदांनी आम्हाला काय सांगितलं करायला, तर ती इथे याच्यात दिलं. यज्ञदान, तप, कर्म, स्वाध्याय, ही 5 कर्म आम्हाला करायची. ह्या 5 पायऱ्या आम्हाला चढायच्या सांगितले. हे 5 कर्म केलीत का ऑटोमॅटिकली तुमचं जे जीवन आहे, आचरण आहे, ते श्रुतींनी सांगितलं म्हणजे वेदांनी सांगितल्याप्रमाणे जो पूर्व सनातन धर्म होतो त्या सनातन धर्माप्रमाणे होईल. सत्य धर्म सनातन सत्य धर्माप्रमाणे होईल असं सांगितलं. आणि ह्या 5 पायऱ्या दिल्या. आता आम्हाला डायरेक्ट 5वी पायरी सांगितलं होते, स्वाध्याय करा. बाकी कोण काय सांगत नाही. डायरेक्ट 5व्या पायरीत उडी मारली तर काय होणार, झडपडणारच ना. नेमकं तेच होतं. स्वाध्यायाच्या क्लासला जा, हे जा, 2 दिवस बरं वाटतं, तिसऱ्याशी हिरे माझ्या मागले. आणि हे सगळं त्यांनी त्या अग्निहोत्रामध्ये दिलं. तो यज्ञ आहे, जे आहुती देतात ते दान आहे. इथल्या आध्यात्मिक आणि पर्यावरणपूरक जीवन पद्धतीमुळे आपसुकच निर्माण झालेलं किंवा आलेलं रुद्राक्षाचं झाड आम्हाला इथे बघायला मिळालं. या सगळ्या गोष्टी मनात साठवून आम्ही पुढे निघालो. आता अशाच एका अक्कलकोटमधल्या नवीन स्थानाची ओळख पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम.